ठाकरे सर नमस्कार. नमस्कार. सर हा गहू तुमचाच आहे का? हो, माझाच आहे, माझाच आहे. अच्छा अच्छा अच्छा, एकदम बढिया गहू दिसत आहे. किती दिवस झाले सर याला? याला जवळपास आता एक दीड महिना झाला, दीड महिना. एक दीड महिन्याच्या जवळ, सव्वा दीड महिना झाला. हो, दीड महिना झाला. अच्छा अच्छा. आणि काय सर याला रासायनिक किती टाकला? काय दाना पण नाही आहे. काय बात करते? नाही, नाही. रासायनिक एक दानाही नाही आहे. दाना नाही आहे, युरियाचा दाना नाही, पेरते वेळेस नाही ना युरिया वा नाही. वा वा, क्या जबरदस्त. शेवटपर्यंतही मी आता 3 वर्षापासून ते पण करत आहो मी. हा 3 हा हा हा. वर्षापासून माझ्या गव्हाला दाना पण नाही आहे. अच्छा, मग तुम्ही केलं काय याला? काहीच नाही, आपण पेरल्या, फक्त सॉइल लावून पेरला. अच्छा, म्हणजे ग्रीन लाईफ हा, कंपनीचं सॉईल तुम्ही बियाण्याला लावलं. सॉइल येते ना, बिया हा, ते ते लावलं ते आम्ही ते आणि बियाण्याला लावलाय तुम्ही. ते पेरला. हा, त्याच्यानंतर आम्ही त्याला एक आपले एनकिंग एनकिंग. अच्छा अच्छा. आणि ग्रोथ, म्हणजे ग्रीन लाईफचं जे युरिया ज्याला म्हणू आपण नत्र. एनकिंग आणि ग्रोथ येते, हा त्याची हा. फवारणी केली एक. अच्छा. हा. म्हणजे एक फवारणी आणि बियाण्याला लावून आज हा प्लॉट तुमचा तयार आहे. जर गव्हाला युरिया नसला एक 21, 22, 25 दिवसामध्ये तर पिवळा पडायला सुरुवात होते, बरोबर? पिवळा पडायला सुरुवात होते. म्हणजे आज एक सव्वा दीड महिन्याच्या याच्यामध्ये युरिया पण नाही, रासायनिक खत पण नाही आणि प्लॉट हिरवा कच आहे. हिरवा कच. ठाकरे सरांचा इथं बघू शकता. सर हा प्लॉट तयार झाल्यानंतर जे काही तुमचं हार्वेस्टिंग गहू जो निघणार आहे, तुम्ही घरी पण वापरता आणि विकता पण आहे ना? विकतो पण. आणि मग काय रेट विकता सर आपण? मागच्या वर्षी मी 4,000 रुपये क्विंटल न गहू विकला. क्या बात आहे. ट्रॅक्टरवर मशीनवर साफ केला आणि 4,000 रुपये क्विंटल न विकला. आणि हा व्हेरायटी ग्रीन गोल्ड 23 म्हणून आहे. अच्छा अच्छा हा, याचे मागच्या वर्षी 3 वेळा कंपनीचे माणसं आले पाहायला आपल्या शेतात. अच्छा अच्छा पहिले अच्छा एक पहिला एम्प्लॉय झाला, त्यानंतर त्याचे मग त्याचा साहेब घेऊन आला. अच्छा. त्यानंतर त्यांनी, बाबा होते शेतातनी, त्यांनी विचारलं की बा तुम्ही असं काका या गव्हाला काय केलं? हा 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 बाबांनी काहीच नाही, आम्ही खत टाकत नाही, युरिया टाकत नाही, कोणती गोष्ट वापरत नाही. हा हा हा. काय केलं तर आम्ही म्हणे ग्रीन लाईफ कंपनीचे उत्पादन आहे, ते बरोबर. आम्ही गव्हावर फवारतो हा आणि हा. आम्हाला ऑर्गॅनिक घरी गहू पाहिजे म्हणून आम्ही घरी पिकवतो. अच्छा अच्छा. आता मागच्या वर्षी ते ते म्हणाल बा अशी काय खासियत आहे, तुम्ही बा 3 वेळा पाहायला आले कंपनीचे माणसं. हा हा हा. बाबांनी विचारलं अशी काय खासियत आहे बा आमच्या गावात, तुम्ही 3 वेळा आले? बरोबर बरोबर. काका म्हणे खरंच तुमच्या गावातली खासियत आहे, हा. तुमची म्हणे प्रत्येक उंबी शेणापर्यंत भरलेली आहे. वा वा आणि वा. त्याच्यानंतर जे उंब्या असते, उंब्याच्यावर आणखीन एक उंबी येते. हा 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 म्हणजे पतल्या पतल्या उंब्या असते शेतात, हा, हा. उंब्याच्यावर एक उंबी येते. हा, जे ते वास्तव उंबी कोणाच्या याच्यातनी भरत नाही, बरोबर ते बरोबर. उंबी पण तुमच्या यातनी भरली आहे म्हणे. क्या बात म्हणून आहे. आम्ही 3 वेळा तुमचा गहू पाहायला आलो म्हणलं. बरोबर बरोबर बाबा म्हणलं नाही, आम्ही तर काहीच नाही केलं. म्हणले आहे, खरंच आहे. म्हणून आम्ही दरवर्षीप्रमाणे यस. दरवर्षी जे आहे ग्रीन लाईफचे उत्पादन, ते हा. आम्ही गव्हावर ट्रीटमेंट केली आहे, मोसंबीवर आहे, केळीवर आहे, आणि वा, माझं वा. 7 एकर टरबूज पण आहे त्याच्यातनी. बरोबर बरोबर. आणि टोटल आम्ही दरवर्षी वापरतो. मग मागच्या वर्षीचं गव्हाचं एव्हरेज किती होतं सर तुम्हाला? मला तो जवळपास 1.25 एकर जागा होती, हा, तो पण संत्रात होता. बरोबर. मला 13.5 क्विंटल गहू झाला ते. क्या बात आहे. म्हणजे रासायनिक नसूनही हो. एव्हरेज पण जास्त, खर्च कमी आणि गव्हाचा जो रेट आहे तो मार्केटपेक्षा डबल. बिलकुल. आणि गहू जर क्या बात तुम्ही एक बॅग पेक्षा पण एकदम ठस्स गहू होता बिलकुल. हा, क्वालिटी बारीक बारीक दाना म्हणजे बिलकुल नव्हताच. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं सांगून राहिले हा. की ग्रीन लाईफच्या प्रॉडक्टनं म्हणजे गव्हाची क्वालिटी पण सुधारते, कलर पण सुधारते आणि खाला पण चवदार भरल्यामुळं चांगलं उत्पादनामध्ये पण वाढ होते. लागते. हो, आणि खाला पण चव तर चवदार 100% लागते. वाढणारच, काही आणि विषय आपल्या नाही. शरीराला पण चांगला आहे. यस यस. नाही, ते खूप फार सुंदर सर. आवश्यक आहे. बढिया ठाकरे सर, जबरदस्त प्लॉट तुम्ही डेव्हलप केला आणि शेतकऱ्यांनी पण असं करायला पाहिजे की असं उत्पादन त्यांना होईल आणि रेट पण डबल मिळेल. आणि यावर्षी तर माझी बुकिंग आहे, ऑलरेडी बुकिंग सांगितलेल्या लोकांनी की आम्हाला गहू दे जा. क्या बात आहे. म्हणजे बघा, लोक विकायसाठी हा, जमत आणि नाही, शेतकऱ्यांना लोकाला विक्रीचा प्रॉब्लेम आहे. लोकाला तो गॅरंटी असली पाहिजे की तुम्ही ऑर्गॅनिक केलं, हा, लोकं हा. आज तुम्हाला तुमचा 2 पैसे शिल्लक देऊन सुद्धा माल घ्यायला तयार आहे. यस कारण यस. मार्केटमध्ये डिमांड आहे, ऑर्गॅनिकची डिमांड आहे. पण बरोबर. तुम्हाला करणं आवश्यक आहे. तुम्ही हिंमत करा, मग होईल म्हणजे होईल. हा, विश्वास करणं महत्वाचं हा, आहे विश्वास करणं महत्व आहे, सुरुवात करणं महत्वाची आहे. आणि त्या पद्धतीचे प्रॉडक्ट, सेंद्रिय प्रॉडक्ट हा, मिळणं पण महत्वाचं आहे. आणि हे जे ग्रीन लाईफचे आम्ही वापरून आलो 4-5 वर्षापासून, यस यस. यामध्ये आम्हाला मार्केटमधून असं कोणतंही उत्पादन आणायची गरज पडत नाही. क्या सगळं बात आहे. एकाच कंपनी उत्पादन आहे हा आणि हा. सगळं ते पूर्ण पूर्ण ऑर्गॅनिक आहे, 100% ऑर्गॅनिक आहे. वा सर, बढिया बढिया. आणि माणसाला पण फवारताना त्रास होत नाही, हा हा तुम्हाला हा. हवेतनी पण काही त्रास होत नाही. बरोबर. आणि आमचे पहिले जे मजूर होते, हे हा. तूर जर फवारचे म्हटलं की ह्याला हेल्मेट द्यावं लागे आम्हाला. हा 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 आज हा. तुम्हाला हेल्मेट नाही, आज म्हणते काका काहीच नको म्हणते आम्हाला. काही गरज नाही. बरोबर. हे काही गरज नाही, उलट यात सुगंध येतो म्हणते औषधाचा. हा, हा, बरोबर. आणि माझ्या शेतात एवढे मधमाशाचे पोळं आहे सध्या, आता मोसंबीला आहे, Yes. याला आहे, त्याचा फायदा मला टरबूजाला भरपूर होत आहे. भरपूर होत आहे. त्यामुळे तुम्ही हे मला बदल केल्याशिवाय तुम्हाला पर्याय राहणार नाही, हे माझी तुम्हाला विनंती आहे. बढिया सर, आणि बढिया. तुम्ही ग्रीन लाईफचे उत्पादन वापरा, भरोसा ठेवण्यासारखे आहे म्हणजे 100% आहे सर, बरोबर काही बरोबर. विषय नाही.
बहुत बढिया सर, धन्यवाद सर. धन्यवाद. बघू शकता ठाकरे सरांचा हा प्लॉट आहे आणि सरांनी जे माहिती सांगितली, खरंच हे माहिती जर तुमचं वाटते तुम्हाला की ना या पद्धतीनं शेती केली तर 100% फायद्यात राहू शकता. आता गहू पेरणारे भरपूर शेतकरी आहे. आता गहू पेरल्यानंतर जे काही उत्पादन निघते 2000-2200 रुपयानं जे आहे ते उत्पादन मार्केटमध्ये विकल्या जाते. पण बघा गहूचा खर्च पण कमी आणि ऑलरेडी गिराईक लागलेले आहे, बुकिंग आहे सरांकडे. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. नाहीतर आपण उत्पादन केल्यानंतर आपल्याला मार्केटमध्येच न्यावं लागते. व्यापारी आपल्या स्वतःच्या भावात त्याला विकल्या जाते. पण इथं शेतकरी स्वतःचा भाव ठरवून आपलं उत्पादन विकत आहे. म्हणून 4000च्या जवळपास भाव गव्हाचा जर भेटला, काय सर जबरदस्त डबल पैसे सरांना होऊन राहिले. तर जर आपल्याला वाटतं की आपण पण सेंद्रिय शेतीकडे सुरुवात करायला पाहिजे, वळायला पाहिजे, तर आता जे शेतकरी आहे आपण ज्यांच्यासोबत बोललो त्या शेतकऱ्याचं मार्गदर्शन पण आपल्याला भेटू शकते. तर स्क्रीनवर नंबर दिला आहे सरांचा, त्यांच्यासोबत संपर्क करा. आणि हे जे ग्रीन लाईफ कृषीटेक चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे, याला सबस्क्राईब करा. म्हणजे एक नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल, एक नवीन नवीन माहिती तुम्हाला मिळेल. तर खूप खूप धन्यवाद. करा फोन, करा चॅनलला सबस्क्राईब. धन्यवाद.